हॅलो फ्रेंड्स, बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे चाहूल लागलेली आहे. पूजेसाठी लागणारी 3D फ्लॉवर रेझिन पूजा प्लॅटर कसं बनवायचं, आज मी ते तुम्हाला इथं सांगणार आहे. माझे नावच सांगायचे विसरले, मी स्मिता. चला तर मग फ्रेंड्स, ह्या रेसिपीसाठी आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे ते बघूयात. सर्वप्रथम रेझिन अँड हार्डनर, मग लागणारे पिगमेंट्स. इथं मी राझमिक बेरी पर्ल पिगमेंट घेतलेली पिंकिश शेडमध्ये आहे. देन व्हाईट कलर मायका पावडर, देन नेल पॉलिश रिमूव्हर, डेको पेन लागणार आहे, फेवी बॉन्ड टू स्टिक द कटोरीज, दिया कटोरी घेतलेली आहे. अशा 2 छोट्या हळदी कुंकासाठी वाट्या तुम्ही घेऊ शकतात. डेकोरेशनसाठी पर्ल्स घेतलेले आहेत आणि काही गोल्डन चंक्स, ब्लो टॉर्च, डिस्पोजेबल ग्लासेस, स्टिक्स, वेइंग मशीन, हीट गन और स्नेक रोलर. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे वेइंग मशीन, डिस्पोजेबल ग्लास, रेझिन अँड हार्डनर. ग्लास ठेवल्यानंतर वेइंग मशीनची रीडिंग 0वर आहे ना ते कन्फर्म करा. त्यानंतर रेझिन पोर करायचं आहे ग्लासमध्ये. स्लोली पोर करा म्हणजे बबल्स येणार नाहीत. मी 2:1 रेझिन वापरत आहे. 100 ग्रॅम्स रेझिन घेतले आहे. हार्डनर मेजर करायच्या अगोदर टेअरचं बटन प्रेस केलं आहे म्हणजे रीडिंग परत 0वर येते. 50 ग्रॅम्स हार्डनर इथं मेजर करत आहे. रेझिन आणि हार्डनर जवळपास 4 to 5 मिनिट्स मिक्स करायचं आहे. स्लोली बॉर्डर्सला स्क्रेप करून. फास्ट मिक्सिंग केले तर बबल्स खूप क्रिएट होतात. इनिशियली मिल्की व्हाईट मिक्सचर दिसते, त्यानंतर ते क्लिअर होत जाते. रेझिन 3 to 4 मिनिट रेस्ट करायला ठेवायचे आफ्टर मिक्सिंग आणि बिफोर पोरिंग. कधीही मोल्डच्या खाली MDFचा बेस ठेवावा. मोल्ड आता आपण सेलोटेपच्या साह्याने व्यवस्थितपणे क्लीन करून घेऊया. जे कुठलेही डस्ट पार्टिकल असतील किंवा मायका पावडर मिक्स करत असताना कुठली मायका पावडर त्यात सांडली असेल तर ती क्लीन होऊन जाणार. ते मी राझमिक बेरी पर्ल पिगमेंट वापरत आहे. इनिशियली मी 1 स्कूप एवढी क्वांटिटीज मिक्स करणार आहे. मला जर वाटलं की कलर लाईट होतं आहे, अजून व्हायब्रंट हवं आहे, तर आणखी थोडीशी पावडर मिक्स केली. त्यातच मी व्हाईट पर्ल पिगमेंट मिक्स केलेला आहे. 2-3 ड्रॉप पोर करून मी कलरची डेन्सिटी चेक करते. त्याच्यानंतर आपण पूर्ण मोल्ड पोर करूयात. साईडनेही पोर करायचं आहे. हळूहळू पोर करायचं म्हणजे कुठेही एक्स्ट्राचे बबल्स येता कामा नयेत. तुम्हाला हा कलर खूप व्हायब्रंट वाटला तर तुम्ही राझमिक बेरी कलर फक्त 1 स्कूप ॲड करू शकतात. बट मला बेस डार्क हवा होता आणि फ्लावर्स लाईट हवे होते, म्हणून हा बेस मी डार्क बनवत आहे. त्यानंतर आईस्क्रीम स्टिकच्या साह्याने आपण सर्व बॉर्डर्सला पण तो कलर स्प्रेड करूया. साधारण 5 mm थिकनेसपर्यंत मी पोर केलेला आहे रेझिन जर कुठल्या एकाच साईडला फ्लो होत असेल तर बेसच्या खाली स्टिक ठेवा म्हणजे ते बॅलन्स होईल. एक्स्ट्रा बबल्स रिमूव्ह करण्यासाठी ब्लो टॉर्च करायला विसरू नका. 2 to 3 राऊंड सफिशियंट. फ्लॉवरसाठी ऑलरेडी रेझिन मिक्स केलेलं आहे. त्यात मी व्हाईट मायका पावडर टाकत आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये राझमिक बेरी कलर टाकत आहे. आपल्याला लाईट शेडचे फ्लावर्स हवे आहेत. पहिले मी डार्क शेड पोर केली आहे बॉर्डर्सला फ्लावर्सच्या, कारण मला थोडे शेडिंगवाले पण फ्लावर हवे आहेत आणि त्याच्या सेंटरला लाईट कलर पोर करणार आहेत म्हणजे छान अशी शेड उठून दिसते. दुसरे जे स्मॉल फ्लावर्स आहेत त्याच्यामध्ये लाईट कलरचा रेझिन पोर करणार आहोत. सेंटरसाठी रेझिनमध्ये गोल्ड फॉईल मिक्स करून घेतलेली आहे, ते आपण पोर करूयात. 6 to 7 आवर्स नंतर तुम्ही पेटल्सला शेप देऊ शकतात ड्राय झाल्यानंतर, जर 2:1 रेझिन वापरत असाल तर. जर 3:1 रेझिन घेतले तर साधारण 12 ते 13 तास तरी थांबावं लागणार ते ड्राय होईपर्यंत, जेणेकरून फिंगरप्रिंट्स आपले ते पेटल्सवरती उमटू नयेत. बाकीची राहिलेले 2 फ्लॉवर्स पण मी पोर करून घेतलेले आहेत.
साधारण 24 आवर्स आपण रेझिन ड्राय होण्याची वाट बघणार आहोत. आपले सर्व पोरिंग आपण एका बॉक्सच्या खाली झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून डस्ट पार्टिकल किंवा मॉस्किटोज त्यावरती बसू नयेत. रेझिन वर्क करताना मास्क घालायला विसरू नका. रूम व्हेंटिलेटेड हवी. लहान मुलांना त्या रूमपासून दूर ठेवा, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये. आम्ही घरगुती असा मुलांच्या टॉयचा जो बॉक्स असतो त्याला कट करून त्याचं एक झाकण बनवलेलं. 3D फ्लॉवर बनवण्यासाठी आपल्याला 24 तास रेझिन ड्राय व्हायची वाट बघावी लागणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.